नमस्कार मित्रांनो. तर आजच्या लेक्चरला मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे सॉलिड मेकॅनिक्सचा युनिव्हर्सिटी ऑफ पुणे SPPOचा इन सेमचा ऑक्टोबर 2023चा क्वेश्चन पेपर. ओके, ज्याचं सोल्युशन आपण या लेक्चरमध्ये बनवणार आहोत. ठीक आहे, तर चला चालू करूया. तर हा आहे क्वेश्चन नंबर 1चा A आणि तो 7 मार्क्ससाठी आला आहे. तर याच्यामध्ये एक्झाम्पलच्या 3rd लाईनमध्ये जर तुम्ही नीट बघाल तर यू कॅन सी की P1ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 45 किलो न्यूटन, त्याच्यानंतर P3 दिला आहे 450 किलो न्यूटन आणि P4 दिला आहे 130 आणि प्रश्न आहे कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ P2. ओके, तर हा P2 आहे अननोन. तर मित्रांनो, फॉर इक्विलिब्रियम असं त्यांनी दडदडीत म्हटलं आहे. तर बघा किती सोपं आहे. तर इक्विलिब्रियममध्ये लक्षात घ्या, मेकॅनिक्समध्ये अल्जेब्रिक सम ऑफ ऑल हॉरिझॉन्टल फोर्सेस इज ऑलवेज 0. त्याच्यामुळे राईट इज पॉझिटिव्ह आणि लेफ्ट इज निगेटिव्ह. तर आता 1 बाय 1 बघा. सगळ्यात पहिला 45 डावीकडे चालला आहे म्हणजेच लेफ्टला, म्हणून मायनस. त्याच्यानंतर P2चा ॲरो राईटला चालला आहे म्हणून मी लिहिलं प्लस. त्यानंतर P3 ज्याला की 450 म्हटलं आहे आणि त्याच्यानंतर 130 उजवीकडे म्हणून पॉझिटिव्ह. तर हे सगळं कॅल्क्युलेटरमध्ये जर टाकलं तर आपल्याला उत्तर येतं 365 किलो न्यूटन मित्रांनो. तर हे आहे तुमच्या P2ची व्हॅल्यू. ओके, तर आता P2 मिळाला आणि प्रश्न आहे डिटरमाइन स्ट्रेस इन ईच मेंबर म्हटलं आहे. ओके, टोटल किती मेंबर आहेत? 3. तर प्रत्येकामध्ये स्ट्रेस किती असेल ते विचारलं आहे. अगदी सोपा प्रश्न दिला आहे हा. अशा सिमिलर टाईपचा प्रश्न मी अजून एक व्हिडिओ यूट्यूबला तुम्हाला बघायला मिळेल, मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणून. ओके, सिव्हिलवाले मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणता या सेम सब्जेक्टला. तर त्याच्यामध्ये इलॉंगेशनसाठी केलं आहे सॉल्व मी. 3 तुकडे करूनवाली प्रोसिजर आहे. तुम्ही हवं तर बघून घ्या, सिलेबस सेमच आहे. मग आता स्ट्रेसचा फॉर्म्युला असतो फोर्स डिवायडेड बाय एरिया. ओके, आता फोर्स डिवायडेड बाय एरिया करताना आपल्याला सगळ्यांचे इंटरनल फोर्सेस माहीत असले पाहिजे आणि ते माहीत करण्यासाठी एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे. त्यासाठी आपल्याला या रॉडचे 3 तुकडे करावे लागतील. बघा, मग आता अकॉर्डिंग टू द नंबर हा आहे पहिला तुकडा. ओके, म्हणजेच पहिला बार. त्यानंतर हा दुसरा आणि त्यानंतर हा तिसरा. याला नंबरही देऊन टाकू 1, 2 आणि 3. आता एक मंत्र लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यात डावा जो असेल, सगळ्यात डावीकडे म्हणजे सगळ्यात एक्स्ट्रीम लेफ्टला कोण आहे? 45. एक्स्ट्रीम लेफ्टला असणारा फोर्स तुम्हाला 3 वेळा दाखवायचा आहे. बघा, पहिले जसाच्या तसा, मग त्याला करायचं उलटं आणि त्याला परत करायचं सुलटं. ओके, बघा, जसाच्या तसा, उलटा आणि सुलटा. कोणाला? सगळ्यात डाव्याला म्हणजेच सगळ्यात लेफ्टला. मग सगळ्यात राईटचा बघायचा. कोण आहे राईटला? बघा 130. परत तेच, हा पण 3 वेळा. पहिले जसाच्या तसा, त्याच्यानंतर उलटा आणि त्याच्यानंतर सुलटा. ओके, परत एकदा बघा. सगळ्यात डावीकडचा 3 वेळा, सगळ्यात उजवीकडचा 3 वेळा आणि मधलं ॲज इट इज. मग आता मध्ये काय आहे? तर मध्ये बघा, ही P2ची जी व्हॅल्यू आहे 365 आहे, आपण काढली ना आत्ता. तिकडे कुठे चालला आहे P2? उजवीकडे चालला आहे, सेकंड बारला या साईडने. बघा, इकडून चालला आहे 365 राईटला आणि तिकडे ब्ल्यू कलरचा 450 कुठे चालला आहे? डावीकडे या बाजूने चालला आहे. मग आता नीट बघा, तुम्हाला दिसेल की 130 काय करतो आहे? ओढतो आहे आणि 450 काय करतो आहे? ढकलतो आहे. मग यांच्यात जिंकेल कोण? तर जिंकेल 450. आणि कितीने जिंकेल? तर 130च्या कंपॅरिझनमध्ये तो जिंकेल 320ने. आणि कसा जिंकेल? तर ढकलणाऱ्या साईडला जिंकेल. जर इकडचं उत्तर 320 आहे मित्रांनो, तर ह्या बाजूचं उत्तर पण 320च यायला पाहिजे. बघून घ्या, 365 ढकलतो आहे, 45 ओढतो आहे, म्हणजे जिंकेल ढकलणारा. आणि 365मधून ते गेलं 45 की तुमचं उत्तर 320. बघा, दोन्ही साईडला 320 म्हणजे आपलं नक्कीच बरोबर असेल. आणि आता आपण P1, P2, P3ला लिहून घेऊ.
ओके, जे की तुम्हाला डायरेक्टली विजिबल आहे. मग आता सगळ्यात पहिले बघा P1 किती आहे. P1 45 किलो न्यूटन. त्याच्यानंतर P2 आहे 320, पण तो ढकलतो आहे आणि ढकलण्याला आपण म्हणतो कंप्रेशन. त्याच्यानंतर P3 आहे 130 किलो न्यूटन. ओढणं म्हणजे टेन्शन. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला लागणारा डेटा, तर त्यांनी एरिया ऑलरेडी लिहिले आहेत बघा. हा A1, हा A2 आणि हा A3. आणि काय प्रश्न आहे, तर स्ट्रेसेस काढायला विचारलं आहे त्यांनी आपल्याला. तर स्ट्रेस म्हणजे सिग्मा 1 इज इक्वल टू P1 डिवायडेड बाय A1. त्याच्यानंतर सिग्मा 2 म्हणजे P2 डिवायडेड बाय A2 आणि सिग्मा 3 इज इक्वल टू P3 डिवायडेड बाय A3. बघा P1ची व्हॅल्यू 45 आहे. त्याच्यानंतर A1, A2, A3 बघा 625, 2500 आणि 1250. तर A1 आहे 625, 625. त्याच्यानंतर P2 आहे -320. एरिया किती होता, 2500. मग एरिया झाला 2500. त्यानंतर पुढचा 130 P3 आणि एरिया 1250. ओके. बघा कॅल्सीमध्ये टाकून मी वन टाईम सगळे आन्सर लिहून टाकतो. तर आपण लोड घेतला आहे किलो न्यूटनमध्ये आणि डिनॉमिनेटर आहे आपला mm². तर हे युनिट सगळ्यांचे किलो न्यूटन पर mm². फक्त हे उत्तर निगेटिव्ह येईल. ओके, सगळे लिहून टाकतो मी वन टाईम. तर हे आहेत सगळे आन्सर्स आणि हा आपला क्वेश्चन नंबर 1 इकडे संपला आहे, जो की होता 7 मार्क्ससाठी. ओके, आता आपण घेऊ क्वेश्चन 1चा B. हा तर फारच फालतू एक्झाम्पल आहे मित्रांनो. बघा त्यांनी म्हटलं आहे अ स्टील रॉड 2 मीटर लॉंग. तर सगळ्यात पहिले आपण लिहून घेऊ लेंथ. मीटर आपल्याला नाही चालत म्हणून 2000 mm. द टेम्परेचर ऑफ द रॉड इज इन्क्रीज्ड टू 150 डिग्री, जे की इनिशियली 30 डिग्री होतं असं म्हणणं आहे त्यांचं. मग आपण म्हणूया की T1 इज इक्वल टू 30 डिग्री सेल्सिअस आणि त्याच्यानंतर ते कितीपर्यंत वाढवलं, 150 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ टोटल चेंज इन द टेम्परेचर जो आहे तो होईल T2 मायनस T1. 150मधून 30 गेले म्हणजे उरले 120 डिग्री सेल्सिअस. ओके, हा झाला चेंज इन द टेम्परेचर. आता कॅपिटल ईची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिली आहे गिगापास्कल्समध्ये, म्हणजेच 200 किलो न्यूटन पर mm². ओके, आणि बारचं डायामीटर सगळ्यात शेवटच्या लाईनला बघा ते दिलं आहे 16 mm. ओके, डायामीटर दिलं आहे म्हणजे हा सर्कल असेल आणि सर्कलचा एरिया असतो π/4 इंटू 16चा स्क्वेअर म्हणजे 201.06 mm². ओके, तर हा आहे टोटल अवेलेबल डेटा आपल्याकडे. आणि आता 1, 2, 3 बघा. सगळ्यात पहिले त्यांनी विचारलं आहे फ्री एक्सपान्शन. तर डेल्टा L इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला आहे अल्फा TL असा. आणि अल्फाची व्हॅल्यू शेवटच्या लाईनला बघा 12 इंटू 10⁻⁻⁶. टेम्परेचर 3 नंबरच्या लाईनमध्ये 120 आणि लेंथ 1 नंबरच्या लाईनमध्ये म्हणजेच 2000. बस हे सगळं कॅल्सीमध्ये टाकलं की आपल्याला मिळणार mmमध्ये आन्सर, जे की आहे 2.88 mm. ओके, पहिला कंटेंट झाला. दुसरा टेम्परेचर स्ट्रेस प्रोड्यूस्ड इफ टोटल एक्सपान्शन इज प्रिव्हेंटेड. ओके, तर मग इथे लिहितो मी. नंबर 2साठी चाललो आहे आपण. नंबर 1 तर झालं. आता मित्रांनो तुम्हाला फॉर्म्युले जे माहिती आहे तेच फॉर्म्युले इकडे पण आहे. यंग्स मॉड्युलस म्हणजे काय, तर यंग्स मॉड्युलस म्हणजे स्ट्रेस डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन. आणि आता प्रश्न काय विचारला आहे की टेम्परेचर स्ट्रेस काढा म्हणजे सिग्मा काढा. मग हा ई तिकडे जाईल म्हणजे हे होईल कॅपिटल E इंटू ई लिनियर. बरोबर आहे. आता ई लिनियरचा फॉर्म्युला काय आहे, तर ई लिनियरचा फॉर्म्युला असतो डेल्टा L अपॉन L
पण डेल्टा एल काय आहे तर अल्फा टी एल आणि हा एल, मग हे एल एल कॅन्सल होतील. याचा अर्थ ई लिनियर काय उरेल तर अल्फा इंटू टी उरेल. म्हणजे टेम्परेचर स्ट्रेसचा फॉर्म्युला कॅपिटल ई इंटू अल्फा इंटू टी एवढाच असेल. आणि याच्यात व्हॅल्यू टाकल्या तर बघा ईची व्हॅल्यू आहे 200 किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअर. अल्फा दिला आहे शेवटच्या लाईनमध्ये असा आणि टेम्परेचर होतं 120 डिग्री. ओके, म्हणजे चेंज इन टेम्परेचर. याला आता कॅल्सिट टाकू तर हे आन्सर आहे सिग्मा टी इज इक्वल टू 0.288 किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ओके, आणि आता शेवटचं पुढचं बघा थर्ड. तर याच्यामध्ये पाठच करून टाका मित्रांनो हा विषय. त्यांनी म्हटलं आहे की स्ट्रेस प्रोड्यूस्ड इफ 2 mm एक्सपान्शन इज परमिटेड. ओके, 2 mm एक्सपान्शन इज परमिटेड. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ की एक रॉड आहे, तो दोन्ही बाजूला असा भिंतीमध्ये फिक्स्ड असेल आणि दुसऱ्या बाजूची जी त्याची भिंत आहे ती थोडीशी लांब आहे. किती लांब आहे तर हे जे अंतर आहे हे आहे 2 mm. म्हणजे तुम्ही जर याला गरम केलं तर हा 2 mm मोठा होईल, पण त्याच्यानंतर हा नाही होणार. मग आपण जेव्हा डेल्टा एल काढू तर डेल्टा एलचा फॉर्म्युला इकडे थोडा चेंज होतो आणि त्याला म्हणतात फ्री एक्सपान्शन मायनस गॅप लेंथ. ओके, फ्री एक्सपान्शन मायनस गॅप लेंथ. आणि फ्री एक्सपान्शन बघून घ्या, 1 नंबरच्या याच्यात काढलं होतं आपण, ते होतं 2.88. मग इकडे डेल्टा एल आपला असेल 2.88मधून 2 गेले म्हणजे 0.88 mm. ठीक आहे. आणि परत वरती जसं केलं तशाच पद्धतीने सॉल्व करायचं आहे आपल्याला. मग आता कॅपिटल ईचा जो फॉर्म्युला आहे तो परत काय असतो आपला स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. आणि मग स्ट्रेनचा जो फॉर्म्युला आहे तो असतो डेल्टा एल डिवायडेड बाय एल. पण आता डेल्टा एलची व्हॅल्यू आहे आपली नवीन 0.88 आणि लेंथ ऑफ द रॉड दिली होती 2 मीटर, ज्याला आपण 2000 mm घेतो. तर हे ई लिनियरची जी व्हॅल्यू आहे ही येते 4.4 इंटू 10⁻⁻⁴ आणि याला कुठलंच युनिट नसतं. मग या व्हॅल्यू आपण इकडे टाकू तर आपल्याला ई किती दिला होता त्यांनी? ई दिला आहे 200 किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअर. सिग्मा टी जो की आपल्याला माहिती नाही आहे आणि ई लिनियर आहे 4.4 इंटू 10⁻⁻⁴. मग हा 4.4 जो आहे तो तिकडे मल्टिप्लाय करेल 200ला आणि आपलं जे उत्तर येईल ते असेल किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये. ते आहे 0.088 किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ओके, तर मित्रांनो हा प्रश्न संपला. किती मार्कांचा? बघा डायरेक्ट 8 मार्कांचा. तर क्वेश्चन 1 आपला पूर्ण झालेला आहे, ए आणि बी, म्हणजे 15 मार्कांचं काम झालं आहे. आणि आपला व्हिडिओ आत्ताशी 14 मिनिटांचा झाला आहे, तो पण सगळ्या रिकाम्या गप्पा मारून. ठीक आहे, चला आता आपण जाऊ क्वेश्चन नंबर 2कडे. आणि मेकॅनिकल ब्रांच, मेकॅनिकल सँडविच आणि रोबोटिक्स यांच्यासाठी हा क्वेश्चन नंबर 2 मागच्या दोन्ही इन्सेमपासून बराच गरम होता. तर बघा आपण सॉल्व करून बघू. तर हा आहे आपला पुढचा आणि बऱ्यापैकी स्पेशल असणारा एक्झाम्पल. तर हा एक्झाम्पल सुरू करण्याच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगून देतो. तर बघा मित्रांनो, जे स्क्रीनवर तुम्ही बघताय इट इज गौरव बुऱ्हाडेज GBSA. तर एक्झॅक्टली असंच्या असं एक ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती तुम्हाला बघायला मिळेल अँड्रॉईड युजर्ससाठी. आणि जर तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्हाला क्लास प्लस नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये HXCSO असा कोड टाकला, इन्स्टिट्यूशन कोड विचारतील तुम्हाला डाउनलोड केलं क्लास प्लस की लगेच. तर त्याच्यामध्ये हा कोड टाकला की तुम्हाला ॲक्सेस मिळून जाईल गौरव बुऱ्हाडेज GBSAची. तर माझ्या ॲप्लिकेशनवरती या सॉम सब्जेक्टसाठीचा एक पूर्ण कोर्स इनसेम एक्झामसाठी रेडी आहे, ज्याच्यामध्ये
हे दोन्ही तिन्ही इन्सेमचे पेपर डिटेलमध्ये सॉल्व केले आहेत आणि मागच्या 10-12 वर्षाच्या पेपरमधले सगळे सम सॉल्व केले आहेत विथ डिटेल एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करायची गरज नाही असं म्हटलं तरी चालेल. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आहे हा कोर्स आणि याच्या व्यतिरिक्त माझ्या ऑनलाईन बॅचेस पण चालू आहेत, लाईव्ह आणि ऑफलाईन पण चालू आहे. याही व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी असतील तर दिस इज माय कॉन्टॅक्ट नंबर आणि तुम्ही मला व्हॉट्सॲप थ्रू केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे, चला मग आता आपण सुरू करू आपल्या पुढच्या एक्झाम्पलला. क्वेश्चन नंबर 2चा ए. तर बऱ्यापैकी इंटरेस्टिंग असणारा हा प्रश्न आणि याच्यात लक्षात ठेवा 2 मटेरियल तुम्हाला दिसत आहे बघा, 2 दोऱ्या आहेत. हवं तर एक काम करूया आपण, ही फिगर परत एकदा ड्रॉ करू तुमच्या चांगल्या अंडरस्टँडिंगसाठी. बरं, हे एक्झाम्पल एक तर पाठ करून टाका, नाही तर ऑप्शनला सोडून द्या, कारण की याच्या व्यतिरिक्त जे पेपरला येतं ते बऱ्यापैकी सोपं आहे मित्रांनो. ही बरीच स्पेशल कॅटेगरी ऑफ एक्झाम्पल आहे. या टॉपिकला कंपोजिट सेक्शन असं म्हटलं जातं आणि त्याच्या अंडर येणारे हे स्पेशल न्यूमेरिकल आहेत. काही जास्त करत नाही आहे. शेजारची फिगर मी पुन्हा एकदा ड्रॉ केली आहे. तर बघा, हा जो पहिला रॉड आहे याला त्यांनी स्टीलचा आहे असं म्हटलं आहे आणि जो दुसरा आहे त्याला त्यांनी ब्रॉन्झचा आहे असं म्हटलं. तर जेव्हा पण तुम्हाला 2 मटेरियल बघायला मिळतील तर त्या टॉपिकला म्हणायचं कंपोजिट सेक्शन. ओके, आता इथे त्यांनी प्रश्न असा विचारला आहे की एक लोड आहे W नावाचा, जो की तुम्हाला मेन फिगरमध्येही बघायला मिळेल. कसंही दाखवा, हा W इथून त्यांनी दाखवलं आहे X इतक्या अंतरावर आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की त्या Xची व्हॅल्यू काढा, म्हणजे हा जो रॉड आहे हा रॉड हॉरिझॉन्टल राहायला पाहिजे. आता होईल काय बघा, तुम्हाला सिच्युएशन इमॅजिन करायला तर बऱ्यापैकी सोपं आहे की वरती जिकडे आपण फॅन वगैरे लटकवतो आपल्या घरामध्ये, ज्याला सीलिंग असं म्हणतात, त्या सीलिंगला जर तुम्ही 2 दोऱ्या बांधल्या आणि त्या 2 दोऱ्यांच्यामध्ये एक रॉड बांधला, तर रॉड म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू की जसा आपला स्विंग असतो, म्हणजे झोका ज्याला म्हणतो आपण गार्डन बिर्डनमधला, तर एक्झॅक्टली झोक्यासारखी अरेंजमेंट आहे. आणि मग होईल काय की जेव्हा तुम्ही झोक्यावरती बसाल तर बसल्यामुळे काय होतं ना, ती दोरी ताणली जाते आणि थोडीफार तिची लेंथ चेंज होण्याची शक्यता असते. मग आता इथे त्यांनी काय म्हटलं आहे की हा जो रॉड आहे खालचा तो आडवाच्या आडवाच राहायला पाहिजे. मग आडवाच्या आडवा राहायला पाहिजे याचा अर्थ काय की जरी दोन्ही दोऱ्यांची लेंथ वाढली या वजनामुळे तरी पण ती सेम असेल. बरोबर आहे का नाही? म्हणजे वाढली तर प्रॉब्लेम नाही आहे, पण दोघांची सेम असेल, कारण की जर स्टीलची कमी आणि ब्रॉन्झची जास्त वाढली तर तो रॉड तिरपा होऊन जाईल आणि त्यांनी म्हटलं आहे की तसं चालणार नाही, रॉड जो आहे तो आडवाच पाहिजे, म्हणजे दोघांमधलं चेंज इन लेंथ सेम असेल. मग चेंज इन लेंथचा फॉर्म्युला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, जो की आहे PL/AE आणि इकडे दुसऱ्यासाठी पण PL/AE. तर आता इथे पहिलं आणि दुसरं म्हणजे 1 आणि 2 म्हटलं आहे आपण, तर 1 आपण म्हणू स्टीलसाठी आणि दुसरं आपण म्हणू BR म्हणजे ब्रॉन्झसाठी. बरोबर आहे? तर त्याआधी आपल्याला काही डेटा मॅनेजमेंट करून घ्यायला लागेल. तर लागणाऱ्या गोष्टींचा जो डेटा आहे त्याला लिहून घेऊ आपण एकदा. बघा, मग त्यांनी काय काय म्हटलं आहे, स्टीलचा जो रॉड आहे त्याचा डायामीटर 12 mm दिला आहे बघा मेन फिगरला, इकडे 12 इकडे पण 12, म्हणजे दोघांचं सेम आहे. मग एरिया ऑफ स्टील किती येईल तो π/4 × 12². ओके, डायामीटर म्हटलं म्हणजे सर्कल आहे. तर एरिया ऑफ स्टीलचं उत्तर आहे 113.09 आणि MM आहे म्हणून mm². हे झालं एरिया ऑफ स्टील. त्याच्यानंतर ब्रॉन्झचा एरिया पण तेवढाच येईल. का बरं तेवढा येईल? कारण की त्याचाही 12 mm आहे डायमीटर म्हणून. त्याच्यानंतर इकडे बघून घ्या, हा ब्रॉन्झचा E दिला आहे, हा स्टीलचा E दिलेला आहे. मग ते सगळं आपण इकडे टाकूया आणि लेंथ बघून घ्या दोघांची. मग इकडे सर्कल करतो आहे, 3 मीटर म्हटलं आहे त्यांनी. मग इथे जर मी लिहिलं तर हा झाला बघा P स्टील म्हणजे स्टीलचा लोड. त्याच्यानंतर लेंथ ऑफ स्टील किती दिली आहे, लेंथ 3 मीटर दिली आहे, तिला MM लिहिलं 3000. त्याच्यानंतर एरिया तसा दोघांचा सेम आहे म्हणजे लिहिण्याची गरज नाही आहे इकडे, बट ठीक आहे. त्याच्यानंतर E स्टीलचा E वरती बघा 1.96 × 10⁵. ओके, त्यानंतर इक्वल टू इकडे
पी आहे ब्रासचा, त्याच्यानंतर लेंथ, दोघांची लेंथ सेम आहे म्हणून परत 3000. लेंथ सेम आहे तर लिहिण्याची गरज नव्हती तशी. डिवायडेड बाय एरिया 113.09 आणि वरती गिवन डेटामध्ये 0.63 × 10⁵. मग आता हे इकडे लेफ्टला जेवढेही नंबर आहे मित्रांनो, हे सगळेच्या सगळे नंबर आपल्याला उजवीकडे घेऊन जायचे आहेत. ॲक्च्युली तुम्ही कॅल्सीमध्ये कराल तर जास्त सोपं पडेल, बट मी डिटेलिंगमध्ये सांगून देतो सगळं. तर बघा, हा पी ब्रास जसाच्या तसा, त्यानंतर 3000 जसाच्या तसा, आणि इकडे डिनॉमिनेटरला कोण आहे 113 1.96, हे सगळं इकडे डिवाईड करत आहे म्हणून ते तिकडे जाताना मल्टिप्लाय करेल. 1.96 × 10⁵. मग डिवायडेड बाय, बघा इथे ऑलरेडी 113.09 तर आहेच, त्याच्यानंतर 0.63 पण आहेच आणि 10⁵ पण आहे. आणि इकडे पी स्टील बरोबर जो 3000 मल्टिप्लाय करतो आहे तो इकडे येताना डिवाईड करेल. आणि आता हे सगळं कॅल्सीमध्ये आपल्याला टाकायचं आहे. ओके, कॅल्सीत टाकण्या अगोदर हे बघा, 3000 कॅन्सल, 113 कॅन्सल, 10⁵ 10⁵ कॅन्सल. म्हणजे थोडक्यात एवढं सगळं जाऊन उरलं काय, तर वरती 1.96 आणि खाली 0.63. आणि मग ते उत्तर आहे पी स्टील इज इक्वल टू 3.11 टाइम्स पी ब्रास. ओके, म्हणजे आपण स्टीलचा लोड इन टर्म्स ऑफ ब्रास कॅल्क्युलेट केला. याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1. आता पुढची परिस्थिती अशी आहे मित्रांनो की बघा इथे सीन काय आहे, तर हा रॉड आहे बरोबर. या रॉडचं जे वजन आहे ते कुठे चाललं आहे, खाली चाललं आहे, म्हणजे W. आणि ही तुमची स्टीलची दोरी आणि ही तुमची ब्रॉन्झची दोरी. मग हा झाला स्टीलमध्ये डेव्हलप होणारा फोर्स आणि हा झाला ब्रॉन्झमध्ये डेव्हलप होणारा फोर्स. आणि या दोन दोऱ्यांच्या मधलं अंतर जे आहे 600 ते त्यांनी ऑलरेडी दिलं आहे आणि त्यांना हा एक्स कॅल्क्युलेट करून हवा आहे आपल्याकडनं. ओके, तर आपण या पॉईंटला ए असं नाव देऊ. बघा हा वाला पॉईंट. आणि आता आपल्याला वापरावं लागणार आहे आपलं इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, ज्याच्यामध्ये तुम्ही 2 इक्वेशन ऑलरेडी बघितल्या आहेत. कुठल्या ते चांगल्या पद्धतीने माहिती आहे. समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0, म्हणजेच वरती प्लस आणि खाली मायनस. मग कोण आहे वरती, तर वरती बघा पी स्टील चालला आहे, त्याच्यानंतर पी ब्रास चालला आहे आणि खाली चालला आहे W इक्वल टू 0. पण बघा इथे लिहिलं आहे तुम्ही की पी स्टील किती आहे, तर पी स्टील आहे 3.11 टाइम्स पी ब्रास. मग हा पी ब्रास जसाच्या तसा आणि हा W इकडे निगेटिव्हचा पॉझिटिव्ह. मग इथे जर आपण पी ब्रासला कॉमन घेतलं तर इथे 3.11 + 1 आणि हा होईल W, बरोबर आहे. आणि मग इकडे आपल्याकडे आहे 4.11 × पी ब्रास इज इक्वल टू W, म्हणजेच पी ब्रास इज इक्वल टू W डिवायडेड बाय 4.11. बघा आता पीची व्हॅल्यू आपण काढली इन टर्म्स ऑफ W, याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 2. आणि आता शेवटचं काम आहे आपलं ते म्हणजे बेंडिंग मोमेंट. ओके, आणि आपल्याला बेंडिंग मोमेंट घ्यायची आहे ए पॉईंटला. ओके, हवं तर एक काम करू, बेंडिंग मोमेंटसाठी एक सेपरेट फिगर तुम्हाला ड्रॉ करून देतो. बघा जी वरती पर्पल कलरची दिसते ना तीच काढायची आपल्याला. हे तुम्हाला थोडं मेकॅनिक्सची आठवण करून देणारा प्रकार आहे हा. हे बघा इथे कोण होतं, इथे होतं पी स्टील. थोड्या अंतरानंतर कोण गेलं, W गेलं. त्याच्यानंतर पुढे कोण दिसलं आपल्याला, आपल्याला दिसला
पी ब्रास, पण पी ब्रासची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आहे ना, हे बघा किती आहे ती, तर पी ब्रासची व्हॅल्यू आहे W/4.11. त्यानंतर पहिल्यापासून शेवटपर्यंतचं अंतर किती आहे 600 आणि पहिल्या आणि दुसऱ्याचं अंतर आहे x आणि या पॉईंटला मुद्दाम मी म्हटलं A. आणि मग आपण म्हणणार मोमेंट ॲट A इज इक्वल टू 0. ओके, एला आपण घेणार आहे मेकॅनिक्सची मोमेंट. मग एवरून आपण गेलो पुढे तर आपल्याला सगळ्यात पहिले भेटला W, तो आहे x अंतरावरती. आपण वापरतो क्लॉकवाईज निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. मग ते क्लॉकवाईज फिरत आहे. ओके, उजव्या बाजूने खाली चाललं आहे की क्लॉकवाईज म्हणून निगेटिव्ह, आणि उजव्या बाजूने वरती गेलं की अँटी क्लॉकवाईज. काय येते मग प्लस W/4.11 इंटू डिस्टन्स आहे 600 इक्वल टू 0. आणि मग हा W आणि हा W कॉमन आणि 0मुळे कॅन्सल होऊन जाईल, आणि मग हा -x तिकडे जाईल आणि इकडे उरेल 600/4.11 आणि आपला आन्सर आहे 145.98 mm. ओके, बघा जेवढा वेळ क्वेश्चन नंबर 1ला पूर्ण सॉल्व करायला लागला तेवढ्या ह्याच्यामध्ये फक्त हा एकच प्रश्न आपण सॉल्व करू शकलो आहे. पण बघा जेवढा मागचा प्रश्न त्यांनी त्रासदायक विचारला आहे क्वेश्चन 2चा A, तेवढा B त्यांनी सोपाही करून दिला आहे आणि हा थोडासा लवकर सॉल्व होणार आहे. काय म्हटलं आहे, इन अ टेन्शन टेस्ट एक्सटर्नल डायामीटर, इंटरनल डायामीटर. ओके, एक्सटर्नल म्हणजे त्याला आपण म्हणतो कॅपिटल D जो आहे 18 mm. त्यानंतर इंटरनल डायामीटर आहे 12 mm. ॲक्शियल पुल म्हणजे लोड दिला आहे 2 kN. आपल्याला किलोन्यूटनमध्ये ठेवायचं तर तसं ठेवा, न्यूटन हवं असेल तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करा, तुमची चॉईस आहे, तुम्हाला जे वाटेल ते करा. प्रोड्युसेस अ स्ट्रेच, स्ट्रेच म्हणजे चेंज इन लेंथ मित्रांनो, 6.72 इंटू 10⁻³ mm. त्यानंतर लेंथ दिली आहे 100 mm म्हणजेच 100 mm. बघा मी सगळ्या गोष्टींना न्यूटन आणि mm मध्ये मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यानंतर लॅटरल कॉन्ट्रॅक्शन असं म्हटलं आहे, लॅटरल कॉन्ट्रॅक्शन इन द आउटर डायामीटर म्हणजे चेंज इन आउटर डायामीटर दिलं आहे 3.62 इंटू 10⁻⁴ आणि तेही mm मध्ये. ओके, आणि प्रश्न आहे कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज ऑफ 3 मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आणि पॉयझन्स रेशो. तर 1 बाय 1 लिहू आपण. तर पॉयझन्स रेशो म्हणजे म्यू विचारला आहे, त्याच्यानंतर E, त्याच्यानंतर G आणि त्याच्यानंतर K. ओके, म्यू म्हणजे पॉयझन्स रेशो, E म्हणजे यंग्स मॉड्युलस, G म्हणजे शियर मॉड्युलस आणि K म्हणजे बल्क मॉड्युलस. एवढ्या व्हॅल्यू विचारलेल्या आहे. आता सगळ्यात पहिले जे आपल्याला समोर दिसतं आहे त्याच्यावरून गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करू. तर सगळ्यात पहिले 2 डायामीटर दिसत आहे म्हणजे आपण काढणार एरिया, आणि हॉलोचा एरियाचा फॉर्म्युला असतो d² - d² इंटू π/4 म्हणजेच π/4 कॅपिटल D होता 18चा स्क्वेअर आणि हे होय 12चा स्क्वेअर. हे आन्सर आहे 141.37 mm². ओके, हा झाला एरिया. त्याच्यानंतर स्ट्रेस, बघा मी एक्झाम्पल अजून वाचत नाही काय काढायचं काय नाही, जे दिसतं आहे त्याच्यावरून करून घेऊ. मग P किती आहे 2 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय एरिया 141.37 mm. हे आलं 14.14 न्यूटन पर mm². त्याच्यानंतर डेल्टा L त्यांनी दिला आहे. ओके, मग आता आपण लिनियर स्ट्रेनही काढू शकतो ना. E लिनियरचा फॉर्म्युला पण माहिती आहे आपल्याला, डेल्टा L/L. डेल्टा L आहे 6.72 इंटू 10⁻³ त्याच्यानंतर L आहे 100 आणि हे कॅल्सीमध्ये टाकलं 6.72 इंटू 10⁻⁵. लक्षात ठेवा स्ट्रेनला कुठलंच युनिट नसतं. ओके,
ई लिनियर पण झालं. त्याच्यानंतर यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला असतो स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. मग स्ट्रेस किती आहे आपली 14.14 आणि स्ट्रेन आहे 6.72 इंटू 10⁻⁻5. ओके, मग हे किती आहे 14.14 डिवायडेड बाय 6.72. हे आन्सर आहे 2.10 आणि 10⁻5 वरती पॉझिटिव्ह होऊन जाईल. हा झाला न्यूटन पर mm² मध्ये. ओके चला, अरे बापरे, ईचा विषय मिटून गेला बघा. म्हणजे 2 नंबरमध्ये त्यांनी जे विचारलं होतं ई ते तर आपलं होऊन गेलं. त्यानंतर आहे पॉयझन्स रेशो. पॉयझन्स रेशोचा फॉर्म्युला आहे मित्रांनो ई लॅटरल अपॉन ई लिनियर. आणि ई लॅटरलचा फॉर्म्युला आहे चेंज इन डायामीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायामीटर. तर चेंज इन डायामीटर त्यांनी दिलं आहे आपल्याला 3.62 इंटू 10⁻⁻4 आणि आपलं आउटर डायामीटर होतं 18 म्हणजेच 18. मग 3.62 डिवायडेड बाय 18 हे आन्सर आहे 0.20 इंटू 10⁻⁻4 जसाच्या तसा. आणि मग म्यूचा फॉर्म्युला असतो ई लॅटरल डिवायडेड बाय ई लिनियर. आणि ई लॅटरल जे की आपण आत्ताच लिहिलं आहे 0.2 इंटू 10⁻⁻4 आणि ई लिनियर आहे 6.72 इंटू 10⁻⁻5. आणि हे आन्सर जे की 1पेक्षा कमीच येतं आपलं आलं आहे 0.29 म्हणजे नक्कीच बरोबर असेल. ओके, म्हणजे आता आपल्याला 1 नंबरवाला एलिमेंट पण मिळून गेला. आणि याच्यानंतर 2 स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. ई इज इक्वल टू 2g 1 + μ. हा फार महत्त्वाचा आहे. आणि हा पण एक ई इज इक्वल टू 3k 1 - 2μ. मग सगळ्या व्हॅल्यू माहिती आहे, बघून घ्या. ई वरती 2 नंबर म्हणून लिहिलं आहे 2.10 इंटू 10⁻⁵. त्यानंतर जी माहीत नाही आहे आणि इकडे 1 + μ. μ आहे 0.29. त्यानंतर इथे 2.10 इंटू परत 10⁻⁵. 3k बल्क मॉड्युलस माहिती नाही आहे आणि 1 - 0.29 इंटू 2. ओके, ही सगळी टर्म इकडे डिवाईड करेल की के मिळेल आणि ही टर्म इकडे डिवाईड करेल की आपल्याला मिळेल जी. ओके, मी व्हॅल्यू लिहित. ओके, तर हे आहेत उत्तरं 81.39 जीसाठी आणि 166.66 kN per mm² हे केसाठी म्हणजे बल्क मॉड्युलससाठी. तर मित्रांनो अजून एक एक्झाम्पल संपलं आहे. आय नो हे एक्झाम्पल थोडं निबंधासारखं आहे, पण याची प्रॅक्टिस तुम्हाला चांगली करावी लागेल ना. त्यासाठी हे फॉर्म्युले पार्ट असणं गरजेचं आहे. तर हे होतं 8 मार्कांसाठी. आणि बघा मित्रांनो, बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड सम्स होते काही तरीसुद्धा 34 मिनिटच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपलं क्वेश्चन नंबर 1 आणि 2 म्हणजे ऑप्शनला 30 मार्कांचा पेपर आपला लिहून पण झाला आहे. तर काही खूप अवघड नाही आहे हा सब्जेक्ट, फक्त थोडं सिन्सिअरली करा. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ॲप्लिकेशनही डाउनलोड करा. तुम्हाला खूप चांगलं मटेरियल अवेलेबल होईल. नॉट ओन्ली इन सेम, याच्यापेक्षा चांगलं मटेरियल एंड सेमसाठीचं सुद्धा आहे. थँक्यू.